चालूच बांध पेटवायला वरी पेटून दिला ना तिकडे वाटतं पेटला वाटतं. पेटलं रे पण होईल ना पेटायला थोडं थोडं कारण हो आयचं तुझ्या बघा निघले सर हो 2-3 किलो आणायचं पेटायचं. तरी बघा पेटायसाठी चाललंय बरं का म्हणजे वाळलंय ना वाळल्यावर पेटतं पण पटपटा म्हणून चाललेले आता. हे नाही मावरेवाला पेटायला होय वा त्याने लवकर पेटून जरा ते मावऱ्याचा चोळ्याला हे तर ढिगर काच राहिलं वाटतं. बरोबर. हाय मित्रांनो आज आलो रानामध्ये तर रानामध्ये मोहरी होती आणि ते हरभरा तर काढलाय आता तर वाहून घेऊन सगळा ढिगार लावला. आता मोहरी होती थोडीशी रानात तर मग म्हणजे चल मोहरी काढू. तर आता 6:30 वाजले काय अंधार पण पडलाय आणि घरामागाच्या मोहरी त्यामुळे काय जास्त ताण नाही. तर घरामागच होतं आम्ही लई लांब नाही तर म्हणलं अंधार पडला तरी काय नाही एवढं लगेच जाता येते घरी. तर मोहरी काढायचं रे एक इकडे इकडे इकडं तर गवतच जास्त आलं ह्यात तर. अरे मोहरी काढायला अंधार पडलाय तुला वाटतं अंधार पडा घरी कशी जाईना मम्मी आबाळ किती आले पाऊस ते मोहरी पसावर निघन ती बी व्हायला जाईल म्हणून मोहरी पण आबाळ कसं काय मध्ये यायला लागलं का ना आणि आता. पाऊस गारपीट झाली आता प्रत्येकडे आमच्याकडे नाही झाली कोणाकडे झाली हा ती नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच आम्हाला. जागा गारा गारा आमच्याकडे पडल्या. आबाळ नाहीये हो म्हणून मोहरी काढायला अंधार पडा तरी आलो निघन तेवढंच व्हायला जाईल. मोहरी काढायची तुमच्याकडे कशी काढतात. वरूनच कापायला चालू केली कारण आमचे शेंडे घ्यायचे तर पाऊस जर आला तर व्हायला जाईल बदा गळून हो म्हणून ते असं करायचं आता काहीच नाही करायचं नुसतं चोळायची आणि घरी न्यायची निघन तेवढीच कारण आता वर्षभर लागते खायला आणि परत गावरान मोहरी लई नाही बघ थोडीशी आमची अशी आली मोहरी हरभऱ्यात उगलेली होती का टाकलेली बिकलेली काहीच नव्हती पण कुठं कुठं उगली होती तीच राखली तीच आली आणि मस्त जरा ती आली भाग ते वर्षभराचा मोहरीच का. वर्षभराचा भाग होते कारण लोणचं जर केलं तर लोणच्याला पण लागते ना मोहरी आणि गावरान असल्यामुळे पण चांगली पण राहते बरीच निघन तरी लई थोडी थोडी शिकली लई नाही का. बघा ना तिला इतर काय काम हो तर बघा अंधारच पडला तरी काम चालू आहे कारण मोहरी काढली आणि आता गोळा करून लगेच चोळायची कारण लय आबाळ आले जर आला पाऊस तर सगळंच व्हायला जाईल आणि गावरान मोहरी त्याच्यामुळे आता वर्षभर लागते खायला टाका कृष्णा खाली गाळू नका हल्लं किती बदबाद पडते कारण लय वाळलेली अयो पडू नको नाही येऊ कसा पाडीतोय मुद्दाम कामाचा कटाळा आहे ना लाकडाने बडे होतच म्हणजे रानात मोकळी होईल सर बीज बी सगळ्या रानात होते अशी बीज हा टाकायची गरज नाही लागत बघा ऐकलं का चला तेवढे घेऊन तर हे बघा आणि ते पण आलेले आहेत कारण आता हे रानाला पाळी घालायची ना आता हरभरा काढून सगळा झालाय मोहरीचे कुठं कुठं झाड आहे ते गोळा करतोच पाळी घालण्यामुळं ते बघा कुऱ्हाड घेऊन आले ते बांध पेटून द्यायचं आहे बांध पेटला का म्हणजे उद्याच्याला आम्हाला म्हणजे पाळी घालून ह्यात मेथी कोथिंबीर टाकायची म्हणून तयारी चालली तर हे बघा ते पण कशी लाकूड घेऊन माचीस घेऊन आलेत पेटायला कुठे गेले थकते ते पण आलेले तर मग आता अशी मोहरी चोळीत आहे इथं तर तुमच्याकडे कशी चोळीत नक्की सांगा. तर आमच्या अशी हाताने चोळत का जास्त नाही मोहरी आणि तिकडे आता पप्पाने बांध पेटून दिला तिकडे ते रानात ते अरे मौरी हे पाय उचललं बदबादा होते आता शेळ्या चरतात मस्त रानात मोकळ्या सोडल्या ती आता काम शेतकऱ्याला शेळी असते जनावर ढोर सगळं बघत बघत बांध दिल्या पेटून आयचा नव्हतं लय बांध त्यामुळे पेटून द्या. ते बांध पेटायला होतोय म्हणजे व्हायला काय जातच नाही तर तुमच्याकडे कशी चोळतात नक्की सांगा कमेंट मध्ये. कुठे चालले घेऊन असे अरे बांधाला पेटायचं अगं मोहरी तर लयच मोठी निघली कुंटलीतच भरून कुंटलीक नाही भरत रे बाबा थोडीच आहे कारण उगलेली हात तर काय दिसायला गेलं कुठं काय असली मोहरी असते एवढी एवढी काळी मोहरी गावरान मोहरी म्हणते त्याला बघा लय चोलशी एवढी एवढीशी निघायला लागली. त्यात किती निघणार आहे आता खरं रानात कुठं कुठं उगलेली ना तरी आता बांध पेटायला थंड दिसून बघा चल काढून चालली आता चिवडूशीच ती आहे कधी करा काढून तुली काय चोळली काय आणि बघ इथं आणून टाकलं असं पेटून पण दिलं तर पुढे पेटायला हे असं पेटवायसाठी तुला कारण बांध पेटवायचं आहे ना मग कामात काम सगळंच होतं ना म्हणून हे चालू तर हे बघ किती झाले अर्धा किलो होईन का नाही 4-5 किलो कुठले रे थोडी अर्धा किलो म्हणा हा एखादा किलो पर्यंत जाईल की करड नसते मागच फिरत काय नाही सवय लागलेली त्यांना खातात ना पण दिवस मावळ्यापासूनच खातात असं चालू आहे काय करावं आता नाही काढून शेतकऱ्याला सगळंच बघावं लागतं पोटासाठी पडलं तरी आबाळ आलंय म्हणून तयारी सकाळी खायला आबाळ रोज आबाळ पावसून गारपिटाचं सांगितलं त्यामुळे त्याच्यामुळे थांबल्यानं वाटतं एवढं केलं तर होतंय नाही तर व्हायला जातंय तर पडला आहे पण तरी पण आता सुरूच आहे आता गोळ्या सुरू आहे आता हे सगळं सोडून झाली आता गोळून टाकायचं म्हणजे घरी न्यायला लयच एवढ्यासाठी काय एवढ्यासाठी काय अर्धा किलो बी नाही निघायचं नाही काय आणि अर्धा किलो निघायची नाही शेतकऱ्याला बघ ना केलं तर होते नाही तर सगळं व्हायला जातं माझ्या डोक्यातच पडली सगळी मोहरी आणलेली
काय ते म्हणजे डोक्यावर हे होते गळ वाळल्या अरे लई हात लावला की वादा बादा पडत हे ते आता हे असं होते अर्धा किलो म्हणजे कशी बघ ना आता किती निघते खाली. कशी किलो आहे मोहरी लय महाग ना. नका का नसर पण आपल्याला घरचं खायचं भागत आहे ना हायब्रिड खाण्यापेक्षा मोठा गावरान कशाला ऐकणे रानातलं आपल्या उगलेलं मस्त ते असं गुळून गुळून म्हणजे सटकती कारण मोहरी हो. तर हे बघ अशी मस्त एवढी मोहरी निघली बघा, अशी लय पण नाही पण दिसते अशी काळी काळी मस्त मोहरी. बघ किती छान निघली दाखव ना बघ ना 1 किलो नाही 2 किलोच्या आत नाही इतकी 2 किलो नाही ना. केवढा ढिगारा आहे दिसतं का? दिसत सांगतो ना मी कुठे एवढं निघते मोहरी अशी. छान आहे किती मोठी निघली आणि तरी नाही म्हणतोस अजून. लय नाही. तर बघा एवढी मोहरी झाली आणि कृष्णाने पण चोळू लागला हे बघा ढिगारा इथे टाकला असं हे करून मोहरीची साल कारण अंधार पडला तरी पण चालूच आहे आमचं. लय आभाळ आले आणि जर आला पाऊस तर त्याच्यामुळं चोळायची चालू तर कसा चोळीतोय. तर बघा मोहरी एकदम काळी काळी आणि गावरान पण आहे. पाय कशी झाली रे मस्त. बघा उपनाला बी चालू आहे कारण घरी नेण्यासाठी तयारी आहे आमची. हो का तरी बघा अशी मोहरी आहे एकदम मस्त झाली काळी काळी. हो का अशी मोहरी कारण असं पाकडल्यावर तर लय छान दिसते काळी छान एकदम आणि एकदम बारीक आहे बरं का गावरान मोहरी आहे. तरी बघा आहे का कोणाला बघितलं का तुम्ही इतकी गावरान मोहरी. तर आमच्या घरची अशी मोहरी एकदम छान आणि कृष्णाचं चाललंय हे करायला पाखडायचं आणि अजून शिळी पण येतं अंधार पाड्यात. हे बघा अजून आम्ही शेतातच येतं आणि हे पण आहेत का सोबत ते दिकून आले तर कृष्णाचे पप्पा कारण आम्ही सगळे बांधपेटीत होतो त्याच्यामुळे उशीर झालाय आणि सगळे रानातच येत. अर्धा तर राहिलाय वाटतं पेटायचं अजून घे कर गोळा गोळा कर घे ना अर्ध घे ना हे बांधायला टाकायला म्हणलं होतं नंतर. इथं काल बांधार दे ना गावतात जाय कर तिथं ठुंबडी तिथं पेटून द्या म्हणजे होईन. तरी बघा किती अंधार आहे तरी पण म्हणजे शेतकऱ्याला रानात काम केल्याशिवाय पर्यायच नाही. इतका अंधार पडला तरी आमचं काम चालूच आहे कारण पाऊस जर आला तर हे रानात हे होईल ना चिंबन परत नंतर पेटणार बी नाही. उन्हाळा आहे तरी पावसाळा हालच सोडी नाही म्हणजे इतका पाऊस चालू आहे होय. इतका चिडतोय हो करतो कारण हे पण रानात काम करू लागला अभ्यास करायचा तर कटाळा येतोय ह्यांना होय. नाही अभ्यास करायचा कटाळा होय नाही येत मग त्याच्यामुळे मोबाईल पाहिजे बघा आम्हाला बाकी काहीच नाही. सारखं मोबाईलमुळे टचून थांबलाय कारण त्यालाच पाहिजे. शिळी गेली भाई अंधाराची आमची शिळी पण आमच्या सोबतच आहे कारण शिळी पण जात नाही सगळे सोबतच जाणार आहेत आम्ही जाणार आहेत ना. तिने डबल बांध पिकून दिला आहे त्याचं हे बुसकाट निघाला आणि तिकडे हे मोहरीचं दिलाय पिटून. आता पिटून देऊन काय करतील कारण दिवसाचा बनवणार उशीर झाला आता हरभरा काढायचा झाला आणि मग पेटायला चालेल. अंधार पेटले म्हणजे पडा तरी चालूच आहे.